कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारार्थ कदमवाडी विठ्ठल मंदिर येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना खासदार संजय मंडलिक यांनी काढलेल्या दूध संघाचं काय झालं, कोल्हापूरच्या विकासासाठी त्यांनी नेमकं काय केलं, असा खडा सवाल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा रूपाताई वायदंडे यांनी उपस्थित केला। आपल्या धुवाधार भाषणात त्यांनी कोल्हापूरच्या समस्यांचा पाडा वाचला। यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की खासदार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ जीवाचं रान करणाऱ्या कार्यकर्त्यांना सुद्धा ते 5 वर्षात भेटत नसतील तर आपण पुन्हा आपल्या पायावर धोंडा मारून घ्यायचा का? कोणत्याही इमोशनल अत्याचाराला बळी न पडता श्रीमंत शाहू महाराजांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचं आवाहन यावेळी त्यांनी उपस्थित प्रचंड मोठ्या जनसमूहास केलंय। यावेळी मंचावर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, आमदार मालोजीराजे छत्रपती, आमदार रोहितदादा पवार, आमदार जयश्रीताई जाधव, महाराष्ट्राचे लाडके युवा नेतृत्व रोहित आर पाटील, व्ही पाटील, सभेचे आयोजक माजी स्थायी समिती सभापती राजेश लाटकर, भारतीताई पवार, संदीप देसाई, सतीशचंद्र कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सरदार कांबळे आमशीकर, शहराध्यक्ष प्रताप बाबर, शहर संघटक रणजित उर्फ शेळू हळदीकर, महिला आघाडी कार्याध्यक्षा रुपाली कांबळे, अमर तांदळे, दयानंद दाभाडे, सीमा कांबळे, पुष्पा नलवडे यांच्यासह मोठ्या प्रमाणात भागातील नागरिक उपस्थित होते।